भाजप 288 जागेवर स्वबळावर लढण्याची तयारीत आहे का? कारण की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत. काही ठरलं आहे का? मला वाटतं वेळोवेळी स्पष्ट झालेलं आहे. आमच्या नेत्यांनी अमित भाई परवा आले होते, त्यांनी सांगितलेलं आहे, देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे, सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ही जी निवडणूक आहे ही महायुती म्हणून लढवणार आहोत. तिन्ही पक्ष एकत्रित म्हणून लढवणार आहोत. त्यामुळे यामध्ये कोणाच्याही मनामध्ये संदेह असता कामा नये की आम्ही वेगळ्या निवडणुका लढवणार आहोत. या बाबतीमध्ये अतिशय स्पष्टता आमच्यामध्ये आहे आणि एक वाक्यता आहे. सदस्यत्व आपण बहाल केलं. मला वाटतं की नियोजन समितीमध्ये सर्वच पक्षाचे सदस्य म्हणजे मग भाजपचे आहेत, शिवसेनेचे आहेत, शिंदेसाहेबांचे, अजितदादांचे आहेत, सगळे ते तिघं यायला पाहिजे होते. पण मला वाटतं की गेल्या 2 वर्षापासून मी इथे पालकमंत्री झालेलो आहे. आधीचे सदस्य होते ते बदलायचे, नंतर ही प्रोसेस आहे, त्याला थोडा विलंब नक्की लागतो आहे. पण काही ठिकाणी असं झालं की आपसातल्या कोणाला घ्यावं कोणाला नाही, या आमदारांनी यादी दिली, खासदारांनी रद्द केली, खासदारांनी दिली, आमदारांनी थोडा विरोध केला, नावांमध्ये एक वाक्यता झाली नाही आणि म्हणून काही ठिकाणी नावं यायची राहिलेली आहेत. हे वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे आता हा कार्यकाळ संपलेला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्थ विभागानं आक्षेप घेतला आहे की हे पैसे म्हणजे राज्यावर अजून कर्जाचा डोंगर होणार. मला असं वाटतं की कोणती तुम्ही योजना आणा, अर्थ खात्याकडून आक्षेप घेतला जात असतो, त्यांचं कामच ते आहे. पण ही योजना अतिशय आमच्या भगिनींसाठी, महिलांसाठी ही अतिशय लोकप्रिय योजना म्हणण्यापेक्षा ती आवश्यक आहे आणि म्हणून माननीय शिंदेसाहेब असतील, माननीय देवेंद्रजी असतील, अजितदादांनी आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे या ज्या अफवा चाललेल्या आहेत, योजना बंद पडेल का, पैसे कमी पडतील, ठणठणाट तिजोरीमध्ये, काही झालं तरी ही योजना कधी बंद पडणार नाही. ही आमची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना सतत चालू राहील, याच्यामध्ये कधी खंड पडणार नाही हे आश्वासन किंवा हा शब्द मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे, देवेंद्रजींनी दिला आहे आणि अजितदादांनी दिलेला आहे. त्यामुळे उगाच कंड्या पेकवायच्या, काहीतरी नरेटिव्ह सेट करायचं, असं विरोधकांचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. मला वाटतं ते त्यात कुठेही वस्तुस्थिती किंवा सत्यता कुठेही त्यामध्ये नाही. नरेंद्र मोदी यांनी कायद्याचा दुरुपयोग गुजरातमध्ये केला आणि म्हणून गुजरातमधून त्यांना तडीपार केला असं अमित शाह हिंदी सर. मला वाटतं या गोष्टी सगळ्या राजकीय आहेत. राजकीय गोष्टींनी हेतूने प्रेरित होऊन काही लोक मागच्या काळामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे आता अमित भाई देशाच्या मोदीजीनंतरच्या 2 नंबरचे नेते म्हणून ओळखले जात आहेत. आता त्यांना हद्दपार केलं होतं, यांना हद्दपार केलं होतं. आता अनेक लोक आहेत, त्यांच्यावर ही परिस्थिती आहे. आणि इमर्जन्सीच्या काळामध्ये तर आम्हाला काँग्रेसने आमच्यावर काय 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 कारवाया केल्या जातात. अटल बिहारी वाजपेयी असतील, अडवाणीजी असतील, सगळ्यांवर म्हणजे नितीन गडकरी असेल, आज मंत्रिमंडळात असलेले सगळे लोक. पण हे राजकीय द्वेषाने हेतूने प्रेरित होऊन सगळे कारवाया केलेल्या होत्या, हेही लोकांनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून लोकांनी पुन्हा आम्हाला एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी बहुमतात निवडून दिलेलं आहे. गेले 15 वर्षातच होतील आम्हाला, म्हणजे 10 वर्ष तर कंटिन्यू झालेच मोदीजींना, अजून पुढचे 5 वर्ष आमच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे. आणि म्हणून ह्या गोष्टीला म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. ते सगळे काम जे झालं होतं, ते म्हणजे जी कारवाई झाली होती ते राजकीय हेतूने प्रेरित होऊन तत्कालीन सरकारने त्यावेळेला केलेली होती, याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. त्यामुळे पवारसाहेब जे म्हणतात त्या गोष्टीमध्ये कुठेही सत्यता किंवा त्या गोष्टीला काही कुठला अर्थ हा अजिबात नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.